नमस्कार. जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे. आपल्याला पाठीमाग माहिती आहे का आपण सातत्याने काही बातम्या करत होतो. त्या बातम्या अशा होत्या की आपल्या जुन्नर तालुक्यातील येणेरे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक घटना घडली होती. 24 नोव्हेंबरला तिथले जे नवले म्हणून आहे, संजय नवले, 53-54 वर्षाचा माणूस आहे आणि आंबा फवारणीचे काम करून तो गुजराण करतो. त्याला डॉग बाईट होते 24 तारखेला आणि तो 24 तारखेलाच दवाखान्यामध्ये तिथल्या येणारे त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जातो आणि त्या ठिकाणी उपचार घेतो. डॉक्टर त्याला रेबीजचं प्रतिबंधक इंजेक्शन स्टार्ट करतात. ते इंजेक्शन घेतल्याच्या नंतर हा नेहमीप्रमाणे जसं दिनक्रम आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा फवारणीच्या कामासाठी गेलेला असतो आणि ह्या व्यक्तीला थोडी ड्रिंक घ्यायची सुद्धा सवय आणि दररोज तो ड्रिंक घेत असतो. परंतु फवारणी काम करत असताना त्याला अचानक काहीतरी चावशी वाटणं, कशाला तरी खाऊशी वाटणं किंवा पकडूशी वाटणं असं ते लक्षणं जाणवतात. तिथे एक लाकूड पडलेलं असतं, इतकी ती लक्षणं तीव्र असतात की लाकूड तो दाताने इतकी सळसळीत का तो चावत असतो. आणि मग हे घडल्याच्या नंतर त्याला भीती वाटायला लागली, त्याच्या डोळ्यासमोर अंधार येणं वगैरे. तर त्यांनी काही लोकांना सांगितलं का मला असं असं होतंय. तर लोकांनी सांगितलं का त्वरित तू प्राथमिक आरोग्य केंद्र येणेरेमध्ये जा आणि उपचार करून घे. आणि हा व्यक्ती तिथंच त्याचा जो पंप आहे तिथंच ठेवतो बांधावर. मोटरसायकल आहे, ते मोटरसायकलवरून तो थेट जातो याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र येणेरेमध्ये. आणि तिथं घडल्याच्या नंतर काही वेळाने या संजय नवलेच्या नातेवाईकांना कळतं की त्याला काहीतरी ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तो खूप सिरियस आहे, ऍडमिट आहे आणि त्याला दवाखान्यामध्ये नेण्यात येतं. आणि ज्यावेळी तो शुद्धीवर येतो त्यावेळी असं कळतं का त्याचा ऍक्सिडेंट वगैरे काही झालेला नसतो. तो तिथं फक्त लक्षणं सांगत असताना तिथल्या ज्या वैद्यकीय अधिकारी, ज्या लेडीज आहेत, त्या महिलेने गैरसमज करून घेऊन स्वतःच्या नातेवाईकांना बोलावून त्याला मारहाण केलेली असते आणि ही सगळी घटना घडते. पोलीस हे जरा हाय प्रोफाईल प्रकरण असल्यामुळं, कारण की या बाईचा भाऊ, डॉक्टर महिलेचा भाऊ हा मंत्रालयामध्ये कक्ष अधिकारी असल्यामुळं यांचं चांगलं गावामध्ये वजन असल्यामुळं नेते मंडळींशी पोलीस काही यांची दखल घेत नाही. हे नातेवाईक सारखे पोलीस स्टेशनला जात असतात, आमची तक्रार घ्या, परंतु जुन्नर पोलीस मात्र तक्रार घेत नाही. आणि मग तिथून पुढे आपल्या जुन्नर टाइम्सची संवाद ते साधतात आणि संपर्क करून आपल्याला बोलवतात. मी सगळं पाहिलं, त्यांची मुलाखत घेतली, अनेक डॉक्टरांना भेटलो आणि सर्व ही हकीकत ही जी आहे प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आणि करतोय. आणि याच्यामध्ये अजूनही अशी लोक होती का जी बुद्धी गहाण ठेवलेली का बाबा का रेबीज 14 दिवसानंतर लक्षणं दिसतात वगैरे वगैरे, त्याच्याबाबत मी माहिती घेतली. तर अनेक डॉक्टरांनी सांगितलं की त्याचे सिम्पटम जर तुम्ही जर लस घेतली असेल तर दिसू शकतात आणि त्याची मानसिक जर स्थिती तशी असेल तर होऊ शकतं. ते लसीचे सुद्धा सिम्पटम जे आपण हे घेतो तर त्याचे दिसू शकतात. ठीक आहे. यानंतर घडलं काय का सगळे आपण बातमी दाखवली, त्यामध्ये एक देवाची कृपा अशी एक व्हिडिओ तिथे एका व्यक्तीने काढला होता आणि त्या व्हिडिओमध्ये हा जो संजय नवले जे आहेत हे असं त्यांच्या डोक्याला पट्टी लावायचं काम चालू होतं आणि अक्षरशः रक्ताचं थारोळ होतं. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते खाली पडलेले होते आणि स्वतःच्या नखाने ते जमीन अशी ओरबाडत होते. तो व्हिडिओ आल्याच्या नंतर मात्र जरा थोडंसं लोकांना कळायला लागलं का हे काहीतरी गडबड याच्यामध्ये नक्की झालेली आहे. आणि यानंतर सातत्याच्या पाठपुराव्यानंतर शेवटी जुन्नर पोलिसांनी खूप सामाजिक दबाव वगैरे हे आल्याच्या नंतर गुन्हा दाखल केला 3 आरोपींच्या विरोधात. त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक त्या वैद्यकीय अधिकारी असलेल्या महिलेला वगळलं. मुळात हा ज्यावेळी या मारहाण झाली होती संजय नवलेला, तर त्यावेळी या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मारहाण त्या भावांना बोलून केली तर गेली आणि याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. म्हणजे आणि हे करूनही इतका अन्याय सुरू होता. जुन्नर पोलिसांनी तो गुन्हा दाखल केला. 3 जणांवर 325 जुनं जे हे आहे कलम ते दाखल केले. म्हणजे ते काय बेलेबल कलम आहे आणि याच्या मात्र वाचवलंय त्या वैद्यकीय अधिकारी महिलेला. आणि पुढं घटना अशी घडलेली आहे का आम्ही सातत्याने तिथलं जे रणखाम नावाचा एक डॉक्टर आहेत तर त्यांना कॉन्टॅक्ट केला का बाबा ते CCTV फुटेज द्या. अगोदर म्हटले देतो, नंतर ते टाळटाळ करू लागले. आपण तिथल्या तालुका आरोग्य अधिकारी एक मॅडम आहेत त्यांनाही कॉन्टॅक्ट केला. ते म्हटले भेटल, असं होईल तसं होईल, ऍक्शन काय घेतली ते पण ते उडीची उत्तरं देत होते. आणि शेवटी ही जी काय वस्तुस्थिती आहे ती समोर आलेली आहे. जे आपण इतक्या दिवस ते CCTVच्या पाठीमागे लागलो होतो, देवाची कृपा आपल्याला ते CCTV फुटेज भेटलेले आहे आणि याच्यामधून आपली ही जी व्यवस्था आहे, ही जे सिस्टम आहे किती नीच पातळीवर गेलेली आहे. आणि ह्या नीच पातळीच्या मध्ये ही जे सरकारी पगार घेणारे काही लोक आहेत किती हे केलेले, त्यांच्याबद्दल तुम्हाला सुद्धा चीड येईल, तुम्ही अक्षरशः शिव्या द्याल, अशी ती घटना आहे.
तो सीसीटीव्ही फुटेज जवळपास खूप आहे. आम्ही तिथं येणाऱ्या गावामध्ये गेलो होतो, सगळं गावकरी चिडले आणि त्या डॉक्टरना सांगितलं की ते सीसीटीव्ही फुटेज द्या. त्यानंतर हे सीसीटीव्ही फुटेज हे त्या यांच्या नवलेंच्या नातेवाईकांना देण्यात आलं आणि त्यांनी आपल्याला लगोलग पाठवलं आणि ते सीसीटीव्ही फुटेज पाहिलं ना तर अक्षरशः असं म्हणजे सळसळ होते. म्हणजे काय वाटतं म्हणजे या सिस्टमच्या याच्याबाबत. तर या सीसीटीव्ही मध्ये पहा, अगोदर काय सांगण्यात आलं होतं का तो आला आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला होता. तर हे पहा, आता ह्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे जे नवले आहेत, संजय नवले हे त्यांच्या मोटरसायकलीवरून येताना दिसतंय. त्यांची एंट्री झाली. त्या मोटरसायकलच्या पाठीमागं बॅग आहे. ते आपण बातमी करताना ते दाखवलं होतं. ते आता ते उभे राहिले ते थोडा वेळ आणि नंतर उतरलेत. अतिशय हळू पद्धतीने उतरलेले आहेत आणि काहीतरी ते जागेवरच असे थांबलेले दिसत आहेत आपल्याला. आता हे सीसीटीव्ही तुम्ही शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी, कुणी किती नीचपणाचं. हे बघा, ते आता आतमध्ये गेलेले आहेत. आतमध्ये त्यांची प्राथमिक एंट्री होते. हे बघा, इथून एक लेडीज आहे स्कार्फ बांधलेला. हे नवले येत आहेत, त्यांची केस वगैरे विस्कटलेली दिसत आहेत आणि काहीतरी झालंय की काय अशा परिस्थितीमध्ये ते येतात. हातामध्ये मोबाईल आहे, काहीतरी बोलतायत ते. बहुतेक हातामध्ये त्यांच्या चार्जर आहे आणि मोबाईलचा चार्जर शोधायला जातात. जिथं जे बसायला खुर्च्या ठेवलेल्या आहे त्या ठिकाणी ते मोबाईल चार्ज करतायत बहुतेक. अजून एक नर्स इकडेच आहे, त्यांची बॅग तिथंच आहे. हा व्हिडिओ आहे ना, तुम्ही शेवटपर्यंत पहा का हा व्हिडिओ हा पुरावा आहे. नशीब चांगलं कधी तर सीसीटीव्ही फुटेज होतं, नाही तर ह्यालाच कोणतरी अपराधी म्हणून गणना झालीच होती. हे बघा, आता ते जागेवर उभे आहेत. बहुतेक त्यांची मानसिक स्थिती मला तर काही व्यवस्थित दिसत नाही. खाली बसले. आता खाली बसल्याच्या नंतर आता पहा थोडस, एक लहान मुलगा पण येतोय तिथं आता आणि हे आपले शांत बसलेले दिसत आहेत. संजय नवले खाली वाकलेत आणि ते काहीतरी सिस्टरांचा कोण नातेवाईक असेल मुलगा बहुतेक. म्हणजे इथं बाजूलाच जे हे आहे खोली आहे, म्हणजे रूम आहे डॉक्टरांची. डॉक्टर तिथं दोन्ही अवेलेबल होते पण लगेच काही कोणी तिथं आलं नाही. आता बहुतेक नर्स आलेत. नवलेंचं काहीतरी पडलं होतं ते उचलून नर्स देत आहेत. आता हे बघा, आता तिथं बाजूला एक पोत आहे आणि ते पोत बघा तुम्ही जरा बारकाईने पहा. ते पोत ते खायला सुरुवात केलेली त्या नवलेंनी. हे बघा, अक्षरशः दोन्ही हातामध्ये धरून दातांनी ते पोत तोडतायत, कुरतडतायत. हे बघा, म्हणजे त्यांना जी लक्षणं होती ती ओरिजिनल होती. या सीसीटीव्ही मध्ये सिद्ध झाले. ते बघा कसं दाताला सळसळ येत असेल बहुतेक त्यांच्या, त्यामुळे ते बघा अजून तेच चालू आहे. हाताने ते ओरबडताय काहीतरी, जे ह्याचं जे आहे ना पोतचे ते धागे काढतायत, कुरतडतायत, ते काहीतरी करायचा प्रयत्न करतायत आणि चावतात पण. हे बघा, आता या नर्स आल्यात, नर्सनी ते पाहिले हे काय चाललंय आणि ह्या ज्या ते दुसरे आलेत का या प्लाझो घालून किंवा वरती काय आहे, या आहे त्या डॉक्टर, महिला डॉक्टर ज्यांनी यांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. बघा काय झालं आता याच्यामध्ये. आता या डॉक्टर इथं आल्यात, काहीतरी चर्चा चालू आहे. ते नवले दाखवतात, इथं कुत्रं चावलं होतं हाताने दाखवतात पायाला. डॉक्टर हाताची घडी घालून उभे आहेत, बोलतायत काहीतरी. हे बघा, हे बघा, एका हाताने गुडघा पण खाजवतात. हे बघा, काहीतरी बोलतायत हे. हातात पोत तसंच आहेत. आता हे डॉक्टर पुढे गेलेत, पहा काय होते आता. ते कॅमेरामध्ये ते येत नाही बहुतेक काय झालं पुढं. हे बघा,
हा डॉक्टर पुढे आहेत त्या, आणि नवले सांगतायत काय झालंय ते. त्या डॉक्टर समोरच उभ्या आहेत. त्या बघा नवले असं हातवारे करून काहीतरी करतायत जेणेकरून काय झाले, आणि डॉक्टर लगेच इकडे निघून गेल्या. हे बघा याच्यामध्ये काय घडलं असं काही समजलंच नाही. विनयभंगासारखं झालं काय, आणि डॉक्टर आतमध्ये लगेच वेगाने निघून गेलेले दिसत आहेत. पहा आता हे बसलेलेच आहेत. आता हे रणखाम नावाचे हे जे आले ते दाढीवाले हे डॉक्टर आहेत. आता हे आले, यांची एंट्री झाली. आता हे डॉक्टर यांना काहीतरी बोलतायत. दोघांमध्ये लांबून चर्चा सुरू आहे. डॉक्टर आता खुर्ची घेतली डॉक्टरांनी, आणि ते समोर बसलेले आहेत. आणि हे जे नवले आहेत फोन हातात धरून कुणाला फोन करायचा प्रयत्न करतायत बहुतेक. त्या डॉक्टर आणि त्या नर्स इकडेच बाजूला उभे आहेत. हे पहा नवले उठलेत, आणि बाजूला या खुर्च्यांच्या समोर एक बसायचा बाकडा आहे. तिथं डॉक्टरांनी त्यांना बसायला किंवा झोपायला सांगितलं होतं, त्यांना बसता येत नव्हतं म्हणून. आणि आता डॉक्टर इथं लाईट बंद केली वाटतं, आणि हे इथं झोपलेले आहेत. जे दोन्ही डॉक्टरांनी त्यांना हात लावला नाही, जवळून पाहिलं नाही, हे याच्यामध्ये स्पष्ट होतं यांच्यावर कोणते उपचार त्या ठिकाणी झालेले नाहीत. आता हे नर्स बाहेर गेलेत, आणि हे जे ते पोतं पण तिथंच पडलेलं दिसतंय. आणि हे जे नवलेत हे बघा आता, हे बघा आता हा जो व्यक्ती आलाय हा आरोपी. ह्या डॉक्टरांनी ज्यावेळी फोन केला होता महिला डॉक्टरांनी, त्यावेळी हा तिचा भाऊ आहे, तो इथे येतोय. आता इथं कॅमेराचा अँगल दिसत नसल्यामुळे आता इथं समजत नाही काहीतरी चाललंय. त्याचं डोकं इथं दिसतंय, आणि हे तिथं त्या वाकड्यावर झोपलेले आहेत नवले, संजय नवले. बर हातामध्ये फोन आहे, आणि फोन लावत तो आरोपी जो आहे त्या महिला डॉक्टरचा भाऊ बाहेर गेलाय. परत आतमध्ये आलाय, फोन चालूच आहे तिचा, फोनवर बोलतोय कुणाशी तरी. फोन ठेवलाय नाही, चालूच आहे फोन. परत बाहेर गेलाय. परत बाहेर गेलाय, परत आलाय आतमध्ये. तो काहीतरी बोलतोय, नवले जिथे झोपलेले त्याच्याशी काहीतरी, नवलेशी काहीतरी तो बोलतोय. कॅमेरा तिकडे नसल्यामुळं काही आपल्याला दिसत नाही इथून, पण काहीतरी तो बोलतोय. परत बाहेर गेला. परत आत आला, मोबाईल हातात नाही, काहीतरी तो, अरे हे बघा नवलेला तो काहीतरी त्याच्याशी धक्काबुक्की करायचा प्रयत्न करतोय, झटापट हात धरून ओढतोय बहुतेक. मारलं मारलं, हे बघा, हे बघा कॉलरला धरून तो ओढतोय. गेला, परत मागे गेला. डॉक्टर तिकडच आहे बरं का. आता हे पुढं जरा घेतलंय, पुढं काय घडले ते बघू. आता हे नवले जे झोपले होते ते आता इकडं डाव्या साईडला तुम्ही खाली जर पाहिलं तर बघा परत आला, मारलं. हे बघा, हे बघा पकडलं, ओढतोय तो नवलेंना. हे बघा ओढलं. दोघ जण आहेत, इकडचा कोण आहे तो दिसत नाही. आता यांना नवलेनं ओढत ओढत बाहेर नेलेलं आहे. आधी मारहाण केली, मारहाण करत बाहेर नेले. आता हे बघा हे बाहेरच. हे बघा आता या आणखी दोन व्यक्ती आलेत. हा एक आला एकटी, आणि हा जे हे जो आलाय दुसरा, इथे एक डॉक्टर आहे, आणि याच्या पाठी आता जे मोटरसायकल आले ते अमोल भुजबळ आहेत.
जे सरपंच जे आपल्याला सांगत होते मला काय माहित नाही वगैरे वगैरे, तर ते आलेले आहेत. हे बघा इथे हे तिघही आरोपी इथं आहेत. हे जे डॉक्टर पण इथंच आहे. अमोल भुजबळ आलेत. हा जो आधी आला होता आरोपी तो पण इथंच आहे. हे 4 जण या ठिकाणी या स्थितीमध्ये आहेत. हे बघा आतमध्ये जोरात गेलाय तो. आणखी एक आरोपी आलाय मोटरसायकल जोरात. डॉक्टर हा कमरेवर हात ठेवून मजा बघतोय. आणि डॉक्टर आपल्याला सांगत होते की माझ्या समोर विषय झालाच नाही आणि मी ऑपरेशन थिएटर मध्ये होतो. तर डॉक्टर इथं आहे आणि आपल्याला हे पण सांगत होते अमोल भुजबळ का माझ्या समोर विषय झाला नाही, पण अमोल भुजबळ पण इथंच आहे. डॉक्टर आता इकडे आलेत. एक जण कुणाशी तरी फोनवर बोलतोय आणि हा पण व्यक्ती आरोपी आहे. सर्वांनी मिळून ही मारहाण केली संजय नवलेंना. पहा आता काय पुढे होतं हे बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. म्हणजे ही सिस्टम कशी आहे भ्रष्ट ते तुम्हाला दिसून येईल. कशी गोरगरिबांवर अन्याय करून त्यांच्यावर विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करून अन्याय केला जातोय. हे बघा आता हा व्यक्ती गेला रिटर्न निघून. जो आधी आला होता तो रिटर्न गेलाय. बहुतेक इथं मारहाण झालेली असणार आहे, कारण हे ज्यावेळी इकडे होते त्यावेळी यांना ही मारहाण झाली होती आणि आता एक एक व्यक्ती पाठवलाय. आता पोलीस पण आलेले दिसतात. याच्यामध्ये एक व्हिडिओ होता का ते असं सांगत होता एक जण इथं नको मारू, हे सीसीटीव्ही आहे. तो व्हिडिओ का आला नाही काय कळा ना. याच्यामध्ये ना एक व्हिडिओ होता असा का त्याच्यामध्ये असं होतं की एक जण मारत होता, तर त्यावेळी दाखवत होता इथं सीसीटीव्ही इथं नको मारू, इकडे इकडे घे. आता याच्यामध्ये तो मिस झालाय. याच्यामध्ये बहुतेक काहीतरी झालं असेल की तांत्रिक प्रॉब्लेम. हे बघा आता याच्यामध्ये हे जे सरपंच आहे अमोल हे कोणाच तरी बोलतात. सोबत पोलीस पण या ठिकाणी आलेले आपल्याला दिसून येत आहेत आणि पोलीस पाहत आहेत तिथं जखमी अवस्थेत पडलाय म्हणून तो. हे बघा आणि या अमोल भुजबळांच्या समोर या नवलेंना गंभीर मारहाण झाली आणि अमोल भुजबळांनी त्या संजय नवलेच्या घरच्यांना असं सांगितलं, या आरोपींना काढून लावलं आणि असं फोन करून सांगितलं का तुमच्या माणसाचा अपघात झालेला आहे. हे बघा आता हे अमोल भुजबळांनी आता हे अँब्युलन्स मधून ते पेशंट काढून लावलेले आहे. आता हे नवलेंचे नाते वगैरे आलेले आहेत. ते आले, त्यांना फोन आला होता अमोल भुजबळांचा आणि अमोल भुजबळ सांगत होते तुमच्या पेशंटला लागले, त्यांचा अपघात झालाय, परंतु ह्या अमोल भुजबळांचा बुरखा इथं फाटलेला आहे. हे बघा आता पोलिसांची गाडी पण रिटर्न गेली आहे. म्हणजे पोलिसांना बी तिथं माहिती होतं इथं काय झालंय ते आणि हे सगळी लोक निघून गेलेली आहेत आणि हे व्हिडिओ देण्यात येत नव्हते आणि असं सांगत होते का व्हिडिओ देता येत नाही सरकारी दवाखान्यातला वगैरे वगैरे. आणि इथले जे रणखम डॉक्टर आहे ते आपल्याला असं फसवणूक आपल्याला असं खोटं बोलत होते का माझ्या समोर घडलंच नाही, पण हा एव्हिडन्स आहे यांच्या समोर घटना घडली. या तिघांनी मिळून याला मारहाण केलेली आहे आणि तिथं रक्ताचं थारोळ किती साचलं होतं ते देखील आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे या ठिकाणी किती अन्याय झालाय तो दिसून येत आहे. हाच तो प्रकार आहे आणि याच्यामध्ये हा मोठा अन्याय या ठिकाणी झालाय. डॉक्टर ऑपरेशन थिएटर मध्ये नव्हते, बाहेरच फिरत होते. जे मेन रणखाम नावाचे डॉक्टर होते, यांनी दोघांनी डॉक्टरांनी पेशंटला तपासलं नाहीच नाही, परंतु त्याला जीवघेणी मारहाण केली नातेवाईक बोलावून. हे असं हे वास्तव या ठिकाणी आता समोर आलेले आहे आपल्याला. आणि हे बघा आता हा व्हिडिओ ज्यावेळी त्यांना मारहाण झाल्याच्या नंतर डॉक्टर त्यांना मलमपट्टी किंवा रक्तस्राव थांबवायचा प्रयत्न करत होते, तो व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये पहा खाली किती रक्त सांडले आणि इथं ते कॅमेऱ्याचे अँगल नसल्यामुळे सगळं झाले. आणि हे बघा इथं ते खाली पडलेले दिसतात नवले आणि हाताने ते वर काढतायत. ही वस्तुस्थिती आहे आणि अशा अवस्थेमध्ये पेशंटचा हाल या सिस्टमने केलेले आहे.
तर झालंय काय की याच्यामध्ये इतकी गंभीर घटना घडलेली आहे, परंतु या डॉक्टर जी बाई आहे ही एकतर वशिलेने आलेली ती पहिली नियुक्ती कुठं दिली यांना, यांच्याच गावामध्ये का दिली तर यांचे मोठमोठ्या लोकांचे यांच्या डोक्यावर हात आहेत आणि मंत्रालयामध्ये हिचा भाऊ आहे कक्ष अधिकारी जे सगळे हँडल करतात आणि त्यांनीच हा विषय दाबला. जवळजवळ 8 दिवस जुन्नर पोलीस काहीच गुन्हा दाखल करीत नव्हते. अक्षरशः ती लोक आपल्या जुन्नर टाइम कडे येत होती, आपण बातम्या दाखवत होतो, पण आपल्याकडे काय अधिकार नाही ना, फक्त बातम्या दाखवायचा अधिकार आहे, दुसरं काहीच अधिकार नाहीये. ही सगळी सिस्टम सडलेली सिस्टम किडलेली. ह्या संजय नवलेंना एक दारुडा किंवा एखादा नालायक माणूस ठरवून मोकळी झाली होती आणि यांना मात्र प्रशस्ती पत्रक लय भारी गुणवाने देऊन मोकळी झाली होती. शेवटी अनेक हे केल्याच्या नंतर जुन्नर पोलिसांनी कॉन्स्टेबल पाठवले आणि तो गुन्हा दाखल केला. हा प्रकार आहे आणि गुन्हा कसा दाखल केलाय, जुनं जे 325 कलम आहे ते जो बे लेवल आहे, तर हे मर्डरचा प्रयत्न आहे. हा मर्डरचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. ज्या बाईनी बोलावलं गुन्हा दाखल हे मारायसाठी तिला का सोडली, हा खर तर विषय आहे. आणि आज परिस्थिती अशी आहे का हे विषय कुठं ना कुठं दबावण्यासाठी माध्यमावर दबावान, त्या नवले लोकांच्या कुटुंबियावर दबावान, सगळ्यावर दबावान असं परिस्थिती झाली. इथं जो रणखाम डॉक्टर आहे त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे जे ती या बाईला जिथं ही नियुक्ती दिली कोणत्या अधिकाऱ्यांनी या बदलीची म्हणजे यांची पदस्थापनाच गावात कशी दिली याची चौकशी व्हावी, यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी आपण मागणी करतोय. आणि अतिशय सिस्टम करप्ट झालेली आहे. आजपर्यंत कुणाच कारवाई झाली नाही, फक्त गुन्हा दाखल केलाय. सगळे आरोपी मोजमजेमध्ये फिरतायत. आणि मला तर एवढं अजून सांगायचंय, मला असंच दुपारी कळालं पोलिसांनी काहीतरी त्या आरोपींना काहीतरी हे दिलेली नोटीस दिलेली आणि नोटीस सोडलेली आहे. अरे इतकं जर अवघड असेल तर ना खूपच अवघड विषय. काय करणार ना, सर्वसामान्य जनतेने जायचं पुढं, दात कुणाकडे मागायची. अजूनही जर अन्याय होत असेल तर करायचं काय, आणि असं जर होत असेल तर पोलीस स्टेशन मध्ये तरी का गोरगरिबांनी जायचं, ज्याच्याकडे पैसे आहे त्यांनी तिथं जावा, त्यालाच न्याय भेटल अशी स्थिती निर्माण झालेली आहे. आणि हा पुरावा समोर आलेला आहे. आणि ह्या चुकीच्या सिस्टमवर कोणाचाच अंकुश नाहीये. ह्या बातमीच्या माध्यमातून का होईना या जनतेने काहीतरी दबाव निर्माण करावा, जेणेकरून हे जुन्नर पोलीस त्या बाईवर पण गुन्हा दाखल करतील, त्यांना अटक करतील. आणि जे हे फिरवी करत होते, आणि मला अजून हे कळालं तर त्या अमोल भुजबळांचा मला विषय असा समजला की हे जे आदर्श सरपंच आहेत कथित, तर ते विषय असा आहे की त्यांनी कामं चांगली केले त्यांच्या गावात, त्याच्याबद्दल वाद नाही. पण मला असं गावातून असं समजलं का हे जे नवले होते, या नवल्यांची बाईट एका पत्रकारांनी घेतली होती का कोण जिल्हा परिषदेला निवडून येईल, तर त्यांनी अशी बाईट दिली होती का त्याच्यामध्ये आशाताई निवडून नाही येणार, आशाताई नको, आपल्याला गुलाब पारखेंनाच आम्ही निवडून देऊ. आणि तेव्हापासून या नवल्यांच्या बद्दल काही लोकांचा राग होता आणि रागाचा याच्यामध्ये हे बी झालं आणि दोन्ही कंबाईन झाल्यामुळं हा राग काढला गेला. अजूनही ते नवले हॉस्पिटलमध्ये आहे, लाखाच्या वरती त्यांचा बिल झालेला आहे आणि पाय मोडलेला आहे, हात मोडलेला आहे. पुढे त्यांना काम करता येईल का नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि जे मारहाण करणारे मोकाट आहेत. पाहत राहा जुन्नर टाइम्स जुन्नर.